होता आणि तिथून धावा डिफेंड करत असताना मात्र आपल्या गोलंदाजीच्या बळावरती संघाला पहिला विजय मिळवून दिला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या सामन्याचा जर आपण विचार केला संध्याकाळपर्यंत बंदच आहे. नाही ते पोलीस स्टेशनला काहीतरी झालं होतं. चेंडू खरं तर हे इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे गोलंदाज विजय तर दुसरीकडे गजानन बोडरे आणि रामदास महानवर. पहिल्यांदा रामदास महानवर ॲज अ ओपनर आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत जर पाहिलं तर गजानन बोडरे आणि त्याचबरोबर सौरभ ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत होतो. परंतु या सामन्याचं महत्त्व लक्षात घेता ही एक उपांत्य फेरीची लढत आपण या ठिकाणी पाहतोय, कारण या सामन्यामध्ये विजय म्हणजे थेट या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आपला संघ दाखल होईल. एक इंटरेस्टिंग बॅटल. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका इनफिल्ड क्लिअर करत असताना वाईड स्लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे पंचांचा इशारा. इट्स अ बाउंड्री. 4 रन. अगदी ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता बॉडीचा बॅलन्स साधत असताना चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी. खरं तर गजानन बोडरे म्हटलं तर डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, बॅकवर्ड स्क्वेअर लेग या प्रकारची फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला साधारणतः पाहायला मिळते. परंतु यावेळेला थोडंसं त्याच्या आर्क पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आणि तिथून मात्र इनफिल्ड क्लिअर करत असताना एक कमालीचा फटका एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळाला. गजानन बोडरे अर्थातच भावड्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न प्लेड ऑन होता या ठिकाणी मात्र बचावलेत. आज एका वेगळ्या ईर्षेनं, आज एका वेगळ्या जिद्दीनं आणि एका वेगळ्या चिकाटीनं खेळताना संघ स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुपर डीजी माऊली संघानं देखील 2 निसटते विजय या स्पर्धेमध्ये प्रस्थापित केलेत. परंतु एकूणच जर पाहिलं ना तर ज्या पद्धतीचा खेळ या दोनही संघांचा राहिलाय, डिझर्व करतायत दोनही संघ या स्पर्धेमध्ये सेमीफायनल खेळण्यासाठी. काहीशी कानमंत्रणा या ठिकाणी दिली जाते. गजानन बोडरे अर्थातच भावड्या स्ट्रायकिंग एंडला सिक्सर किंग म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 2 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, 4 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय आणि त्याच्या खांद्यांवरती पूर्णपणे जबाबदारी आहे धावसंख्येला आकार देण्याची. यावेळेला पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटीची कदाचित कड घेऊन जाणारा हा चेंडू असेल. अपील या ठिकाणी केली जाते, परंतु नाही, पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. या ठिकाणी पंचांनी ओळखलं, दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे आणि तिथून मात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारा चेंडू. अवांतरचा इशारा या ठिकाणी होतोय आणि अवांतरच्या मदतीनं संघ मात्र जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज विजय पहिलं षटक हाताळत आहेत. एक खूप मोठी जबाबदारी आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर संघनायकांना घेतला गेलेला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि या निर्णयाला साजेशी गोलंदाजी मात्र तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारा चेंडू, हात खुले करण्याची संधी आणि त्या संधीचं सोनं करत असताना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गजानन बोडरे. आणखीन एक दमदार चौकार त्याच्या बॅटमधून. या इनिंग मधल्या आपल्याला लगातार हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. 2 चौकारासह 3 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतोय. सुपर डीजी माऊली विरुद्ध
स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान कळंबोली या दोन संघादरम्यानचं हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता ऑन साईडला. टार्गेट करण्याचा प्रयत्न अक्षय अक्की वेगानं चेंडूवरती येतोय. चेंडूची उचल होते, फेकी होते, तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मैदानावर सुरू असताना परंतु साठी गोलंदाज सज्ज होत आहेत. परंतु रामदास महानवर या नावाची दहशत आपण कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिली आहे. कळंबोलीचं नाव अगदी व्यावसायिक स्तराच्या संघांमध्ये देखील या खेळाडूचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपल्या खेळाच्या बळावर कळंबोली शहराचं नाव ज्या खेळाडूनं उंचावलं असा खेळाडू रामदास महानवर यावेळेला आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. आजही क्रिकेटमध्ये तितकाच चपळाईनं फलंदाजी करणारा हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या 2 सामन्यांमध्ये थोडीशी वेगळी रणनीती होती सुबडीची माऊली संघाची. रामदास महानवर 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर आपल्याला फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती इनफॅक्ट, कारण 2 ते 3 विकेट जाऊपर्यंत रामदास महानवर मैदानाच्या आतमध्ये आले नव्हते. परंतु आता जर आपण पाहिलं तर एक वेगळी रणनीती घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा या धावफलकावरती आल्यात. यावेळेला बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. फ्लाईट करण्याचा प्रयत्न होता. गरंगळत चेंडू जातो. एक धाव घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. अक्षय वेगानं चेंडूवरती येतोय. अक्षय सावंत अक्की आणि इथे मात्र केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतो समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्त धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बिन बाद 14 धावा. 14 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. गजानन बोडरे आणि रामदास महानवर ही सलामीची जोडी आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विजयनं पहिलं षटक हाताळलं खरं. 3 अवांतर चेंडू वगळता 1-2 चौकार या षटकामध्ये आले. थोडंसं महागडं षटक, परंतु पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी ही खरं तर चांगलं षटक या ठिकाणी निश्चितच म्हटलं जाईल. एकूणच 14 हॅलो एकेरी स्वरूपाची धाव आणखीन एक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंधरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गजानन बोडरे आपल्या वैयक्तिक 9 तर रामदास महानवर एक शांत संयमी खेळी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडूंचा सामना केला आणि आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळताना दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू असताना गोलंदाज सचिन ठोंबरे अर्थात चिवा संघाचा संघनायक यावेळेला आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सागर अनुसेनं प्रभावित करणारा खेळ आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये सागर अनुच्या बॅटमधून आणि त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या आजच्या दिवसातील एकमात्र असा गोलंदाज ज्यानं निर्धाव षटक हाताळलंय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सचिन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतात. प्रयत्न जिकरीचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, परंतु शेवटच्या क्षणाला क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. इथे मात्र नशिबाची साथ मिळते आणि जिथे झेल व्हायला हवा होता त्या ठिकाणी मात्र 2 धावा धावफलकावरती येत आहेत. या 2 धावेनं फलंदाजी करणाऱ्या सुपडीची माऊली संघाची धावसंख्या 17. 5 चेंडूंमध्ये 11 धावा. 11 महत्वपूर्ण धावा गजानन बोडरेच्या बॅटमधून आल्यात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये संघाकडून सर्वाधिक चमकदार कामगिरी जर कोणत्या खेळाडूंना केली असेल ना तर ती गजानन बोडरेची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते.
डावकर हाताचा विकल्प अजूनही संघामध्ये उपस्थित आहे सौरभ, ज्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा केल्या जातात. आज खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर होती. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न ओळखलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण, रिले क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू अडवला गेला, त्यानंतर मात्र बॉडीचा बॅलन्स गमावताना त्यानं पाहिलं, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, चेंडू आपल्या संघ सहकार्याकडे फेकला. एकूण धावांचा विचार केला तर धावा मात्र आपण धावफलकावरती पाहतोय 19. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी आता मैदानाच्या दिशेनं होताना आपल्याला पाहायला मिळते. आज थोडेसे निर्बंध आहेत समालोचनावरती, अगदी लाईव्ह मधूनच आपण समालोचन करू शकतो. आउट या ठिकाणी समालोचन किंवा मैदानावरती कोणत्याही प्रकारचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळत नाहीये. काही नियम आहेत आणि त्या नियमांचं आपल्याला तंतोतंत पालन या ठिकाणी करावं लागतंय. 19 धावा आपण धावफलकावरती पाहतो. इथून एकाच मोठा फटका. गजानन बोडरे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे, परंतु इथून त्याच्या बॅटमधून आपल्याला मोठा फटका पाहायला मिळणार का? सध्याच्या घडीला सिंगलवरती समाधान मानावं लागतं या एकेरी स्वरूपाच्या धावेनं. ट्वेंटी रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू असताना पण रामदास महानवरची शांत आणि संयमी खेळी आपण पाहतोय. आतापर्यंत कोणत्याही प्रकारे नाहक मोठा फटका खेळताना तो खेळाडू पाहायला मिळाला नाहीये. जणू एका योजनाबद्ध पद्धतीने हे दोनही खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात. समोरच्या दिशेनं या षटकामध्ये जास्त धोका पत्करायचा नाहीये. कदाचित हीच रणनीती आपल्याला पाहायला मिळते, कारण या षटकानंतर तब्बल 2 षटकं येणं बाकी आहे आणि ज्यापैकी एक षटक हे सागर अनुसेचं आपल्याला पाहायला मिळेल. किंबहुना सागर अनुसेचा एंड कोणत्या दिशेनं, कारण जे मेडन षटक टाकलंय ते हायवे एंडनं, अर्थातच कॉमेंटेटर बॉक्स एंडकडनं त्यानं षटक मेडन टाकलंय. त्यामुळे आता हे इंटरेस्टिंग असणार आहे की इथे आपल्या आघाडीच्या गोलंदाजाला तिसऱ्या षटकामध्ये आणलं जाणार की सागर अनुसे या ठिकाणी आपलं वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक तिसरं षटक. कारण सागर विरुद्ध गजानन बोडरे आणि रामदास मानवर हे बॅटल आपल्याला पाहण्यायोग्य असणार आहे. चौथा षटक शिवा टाकणार, परंतु इथे मात्र काय घडतंय, वेगवान चेंडू होता, यष्टीरक्षकाला चेंडू बीट करतोय, त्या मागे उभ्या असणाऱ्या 2 क्षेत्ररक्षकांनाही चेंडूनं बीट केलाय आणि सरळ गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. स्टान्स बदलला होता, यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा मानस होता गजानन बोडरेचा. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतो या चौकाराच्या मदतीनं. एकूण धावा आपण धावफलकावरती पाहतोय 25 धावा, बिन बाद 25. पहिल्या 2 षटकांमध्ये 12.5च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात. 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती एक चांगली रणनीती या ठिकाणी आखली जाते आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर 4 षटकांमध्ये 50 हे टार्गेट आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळू शकतं. एक छोटीशी टीम मीटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोनही संघ या वर्षीच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसले या दोनही संघाची जी रणनीती आपण पाहतोय, जे खेळाडू आपण पाहतोय, या खेळाडूंना आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मात्र जास्तीत जास्त युवक खेळाडूंचा भरणा आपल्याला या संघामध्ये निश्चितच पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपलाय. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी चालू सामना हा अर्थातच सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीची लढत आपण पाहतो आणि या सामन्यातील विजेता संघ हा थेट दाखल होईल या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिलं तर आदित्य बिर्ला लॉजिस्टिक कळंबोली या संघानं काल अव्वल स्थान पटकावलं होतं. सेमीफायनलचा सामना जिंकत असताना या संघानं मात्र मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म केलं. रन्स ऑन द बोर्ड. एका छोट्याशा ब्रेक नंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात होते आणि ज्या चर्चा सुरू होत्या कदाचित सचिन ठोंबरे 2 षटकं हाताळणार, त्यामुळे या एंडनं आघाडीच्या गोलंदाजाऐवजी आता सॅगीचा वापर केलाय सागर अनुसे. सकाळच्या सत्रामध्ये त्याची फिरकी फलंदाजांची गिरकी घेताना आपण पाहिली. यावेळेला लेग ब्रेक प्रतीचा चेंडू होता, संधी आहे, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय. अगदी 2 षटक पूर्ण झाले. 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 2 षटक पू
सहज सोप्पा झेल या ठिकाणी परावर्तित केला जातो आणि टाळ्यांचा गजर सांगतोय की होय, रामदास महानवर सारखी महत्वाची विकेट सागीनं पहिल्या चेंडूवर, अगदी फिंगर्स जर आपण पाहिल्या ना तर लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता, धीम्या गतीचा चेंडू होता, फ्लाईट काढण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक, उंच पुरा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला, ज्यानं वैभवनं मात्र हा झेल टिपला. फलंदाज क्रमांक 1, पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला. इथे लेफ्ट हँडेड बॅट्समनला पाठवून फारसा फरक पडणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला राईट हँडेड बॅटर जो आक्रमक खेळी करू शकतो, परंतु चूक झाली आहे, सौरभला या ठिकाणी पाठवलं जात आहे. याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की मागील 2 ते 3 सामन्यांमध्ये सौरभ आपल्याला ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु इथे जर का पाहिलं तर थोडासा निर्णय, कारण महेश तुमच्याकडे उपलब्ध आहे, महेश वागचेसारखा खेळाडू, इन्फॉर्म खेळाडू तुमच्याकडे उपलब्ध असताना लेफ्ट हँडेड बॅट्समनला पाठवणं आणि तेही तिसऱ्या षटकामध्ये कितपत योग्य असणार आहे. कदाचित सागरचा लेग ब्रेक आणि त्या लेग ब्रेकचा तोड शोधण्यासाठी म्हणून लेफ्ट हँडेड बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जात आहे, ही देखील एक शक्यता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु क्रिकेट हा जरी खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळला जात असला ना तरी याच्यामध्ये तुमचा माइंड गेम हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही गोलंदाजावरती दबाव बनवणं, खरं तर राईट हँडेड बॅटरला या ठिकाणी लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी आहे जी लेफ्ट हँडेड बॅटरला अगदी शरीराच्या दिशेने येणारा चेंडू होईल, त्यामुळेच की काही संघनायकांना कदाचित या ठिकाणी सौरभला एंड कोणता हे मॅटर करत नाही, परंतु गोलंदाज काय करतोय किंवा गोलंदाजाची लाईन काय आहे हे सर्वात महत्त्वाचं, आणि कदाचित हेच कारण असणार आहे की यावेळेला तिसऱ्या क्रमांकावरती सौरभला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गजानन बोडरे या एंडनं जास्तीत जास्त स्ट्राईक गजाननला देणं गरजेचं असेल. थोडासा वेळ या ठिकाणी घेतला जातोय, जो मोमेंटम होता पहिल्या 2 षटकांमध्ये तो मोमेंटम मात्र गमावला गेला, ज्यावेळेला रामदास महानवर सारखी महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली. आणखीन एक जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, अगदी लोअर फुलटॉसचा हा चेंडू होता, परंतु चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये, केवळ सिंगल या ठिकाणी आपल्याला धावफलकावरती आली. शिवा सातत्यानं आपल्या खेळाडूंसमोर चर्चा करतोय, सातत्यानं त्या खेळाडूंमध्ये उत्साह भरण्याचं काम करतोय. आपला संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल पर्यंत कसा मजल मारेल याकरता या दोनही संघातील खेळाडूंची ही मेहनत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, 27 धावा धावफलकावरती आहेत. मी म्हणेन 40च्या आतमध्ये जर का रोखलं गेलं ना तर या धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची क्षमता आहे. रॉयल सारखा ताकदवार संघासमोर 41 धावा हे टार्गेट होतं आणि त्या धावा मात्र धावफलकावरती उभारल्या गेल्या. म्हणजेच काय तर या फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये कितपत धावा उभारल्या जातील किंवा या संघाची क्षमता काय यापेक्षा त्यांच्या गोलंदाजीवर आपण किती धावा उभारू शकतो याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, फ्लाईट केला होता चेंडूला, अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. गजानन बोडरे दबावाखाली जरूर या चेंडूवरती पाहायला मिळाला, परंतु सुरक्षात्मक पद्धतीनं तो चेंडू खेळून काढलाय, सिंगल धावफलकावरती आली आहे. अगदी संघनायक खुश असेल की एकेरी स्वरूपाच्या धावा गेल्या हरकत नाहीये. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय, अजूनही 2 चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. स्ट्रायकिंग इनला डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, ही खऱ्या अर्थानं जमेची बाजू ठरेल, कारण क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला फारसे बदल करावे लागणार नाही आहेत. अगेन्स्ट द विंड तुम्हाला फलंदाजी करायची आहे, त्यामुळे सौरभ कितपत धोका पत्करणार हे देखील पाहिलं जाईल. आणि एकूणच जर पाहिलं तर त्याकरता एक स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो, आणि एक पॉईंटचा क्षेत्ररक्षक जो 38 सर्कलच्या आतमध्ये, म्हणजे ऑन साईडला जॅन पॅक असा फिल्डिंग सेटअप आपल्याला सध्या मिळतोय, ज्यामध्ये लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, आणि अगदी फाईनच्या क्षेत्रामध्ये देखील थोडासा वाईड स्क्वेअर लेगला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. म्हणजेच काय तर या खेळाडूचा जो स्ट्रॉंग झोन आहे ना, तो स्ट्रॉंग झोन ब्लॉक करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आणि अशा प्रकारची गोलंदाजी पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये सागर अनुसेनं निर्धाव षटक फेकलं होतं. आजच्या दिवसातला आणखीन एक चांगला चेंडू आहे, यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू आहे, ते मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जवळपास 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल धावफलकावरती आले. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती येत आहेत. त्या एक गडी बाद 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड, 29 धावा धावफलकावरती येत आहेत.
अंपायर विकेट 1-1-0. एक सिंगल नसेल वाटतं. सिंगल आहे ना. 3 सिंगल आले. नाही नाही ही आताची सिंगल आहे ना 29 कर ना. तुम्हाला ह्याच्यामुळे म्हणून नेत नाही तुम्हाला. हॅलो यावेळेला मात्र अंतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराच्या दूर जाणारा चेंडू आहे. कमालीची गोलंदाजी टाळ्यांचा गजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो या षटकामध्ये सागरनं खर्च केल्यात फक्त आणि फक्त धावा 4. कमालीची गोलंदाजी 2 षटकाच्या समाप्त्या धावसंख्या धावफलकावरती होती 25 आणि 3 षटकाच्या समाप्त्या आपण धावा पाहतोय धावफलकावरती 1 गडी बाद 29. अजूनही या सत्रातील शेवटचे 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि या 6 चेंडूंमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय हे निश्चितच पाहणं उत्कंठावर्धक असणार. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत सलामीवीर फलंदाज ज्यापैकी गजानन बोडरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध आहेत. रामदास महानवरनं आपली विकेट गमावली परंतु सौरभ या खेळाडूवरती नजरा असतील शेवटच्या षटकामध्ये परंतु त्याला सामना करावा लागेल तो सचिन ठोंबरे अर्थातच शिवा याच्या गोलंदाजीचा. षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय संघाचा संघनायक कॅप्टन सचिन ठोंबरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 29 धावफलकावरती झाल्या. इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळाल. एकीकडे सचिन गोलंदाजी मार्कवरती तर फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो सौरभ. ज्या कारणास्तव या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाचारण केलं गेलं ओळखलं होतं की या षटकानंतर एंड बदलला जाईल. एलआयजी एंड करणं मारा आपल्याला पाहायला मिळतोय परंतु सचिनच्या अगेन्स्ट आक्रमक फलंदाजी करणं हे तितकं सोपं नाही आहे. पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट जरूर केला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा त्या ठिकाणी मात्र 2 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. या 2 धावेनं 31-40च्या आतमध्ये जर का रोखलं गेलं ना तर मात्र एक चांगली फाईट आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये विक्रम पवार प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी 6 चेंडू 6 धावा डिपेंड करताना आपण त्यांना पाहिलंय. शेवटचे 3 चेंडू 2 धावा डिपेंड करताना आपण त्यांना या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि मागील सामन्यामध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती. यावेळेला आडव्या बॅटने केलाय प्रहार. लॉंग ऑनला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी 1 मोर बिग चौकार. सौरभ वर्सेस सचिन हे बॅटल इंटरेस्टिंग. मी सुरुवातीला म्हटलं होतं पहिल्या चेंडूवर चौकार 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार. एकूण 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावर. दोन ओव्हर 25 3 ओव्हर 29 आणि आता 6 4 आले 4 सागरला 4 आले 4 आले. हॅलो तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र
हॅलो. तर थोडंसं करेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 34 रन्स ऑन द बोर्ड, 34 धावा धावफलकावरती आहेत. मागील षटकामध्ये 3 सिंगल आल्या होत्या, 2 डॉट आणि 1 विकेट. यावेळेला अंतिम षटक हाताळत असताना शिवा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणखीन एक जोरदार प्रहार, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे. खम्मालीचं क्षेत्ररक्षण आहे, कारण इथून जर का चेंडू स्किट झाला असता तर कदाचित या 4 धावा देखील होऊ शकल्या असत्या. एकेरी स्वरूपाची धाव. दोन कुणी काढली पहिला बोलला गजानन बोटेने काढली, नाही सौरभने काढली 2. दोन बाउंड्री तर निश्चितच या ठिकाणी थोडासा टेक्निकल एरर होता, तो सॉल्व्ह केला गेलाय. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर स्कूप काढण्याचा प्रयत्न, एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, थोडंसं लेझी फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट होत आहेत. खरं तर अंतिम षटकामध्ये सौरभला स्ट्राईक पासून वंचित ठेवायचं, कदाचित अशीच काहीशी रणनीती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 37 रन्स ऑन द बोर्ड, 37 धावा धावफलकावरती आल्यात. आणि या षटकाचा जर विचार केला तर अकरा चेंडू आणि 18 या वैयक्तिक धावसंख्येवरती गजानन बोडरे अजूनही नाबाद आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. सौरभ मोठे ज्या खेळाडूला अंतिम षटकामध्ये खरं तर स्ट्रायकिंग एंडवरती राहणं गरजेचं होतं एका मोठ्या धावसंख्येकडे जर वाटचाल करायचं असेल, परंतु रणनीती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. जाणीवपूर्वक या खेळाडूला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा आहेत. यावेळेला मात्र डेंजर एंडकडे आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज गजानन आपली विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करतात. त्याला ठाऊक होतं की सौरभला शेवटच्या चेंडूवरती मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला राहणं गरजेचं आहे. एकूण 2 धावा धावफलकावरती आल्या आणि तिसऱ्या धावेची शोधार्थ गजानन बोडरे मात्र या ठिकाणी बाद झालेत. 12 चेंडूंचा सामना केला, आपले वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती हा खेळाडू बाद झालाय. संघासाठी एक सर्वाधिक महत्वाची इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. तर नवीन बॅटर जो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला रोशन. या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू 39 धावा धावफलकावरती आल्या, ज्याचा आपण उल्लेख केला होता की 40च्या आतमध्ये जर का रोखलं गेलं तर एक आउटसाइड चान्स जरूर या ठिकाणी असणार आहे. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीकडे धमक आहे या धावा डिपेंड करण्याची. आणि कदाचित आता कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. सौरभ ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. या एंडनं बरेचसे षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि तेही षटकार अगदी निर्णायक क्षणाला. प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूचा हा जो एंड आहे ना तो सर्वाधिक महत्त्वाचा ठरला. आणि इथून जर का शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला तर एक सायकोलॉजिकल प्रेशर असेल. परंतु सचिन ठोंबरे या खेळाडूकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्या अनुभवाला साजेसा खेळ मात्र केला गेला आहे. 39 या धावसंख्येवरती रोखलाय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. सौरभ पहिल्या 17चा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावर 39 विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे. 40 धावांचा एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा येऊयात या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये.
हॅलो 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 तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. 40 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. विजयासाठी 39 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 40 धावांचं लक्ष आणि या 40 धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थातच सचिन ठुमरे शिवा आणि त्याच्यासमवेत सागर अनसे. हॅलो हॅलो तर खेळाच्या उत्तरार्धाला या ठिकाणी होते सुरुवात. विजयासाठी 40 धावांचं लक्ष. गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपण पाहतोय. आघाडीचा गोलंदाज आज अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी या गोलंदाजीची निश्चितच पाहायला मिळालेली नाहीये, परंतु एका निर्णायक सामन्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विकास आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळतोय. 24 चेंडूवाडी 40 धावांचं हे लक्ष या स्पर्धेमध्ये पार केलं जाणार की पुन्हा एकदा आपल्या दमदार गोलंदाजीच्या बळावरती सुपर डीजी माऊली संघ सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये सेमीफायनल खेळणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि या संघाच्या विरोधामध्ये मात्र स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान अर्थातच सचिन ठुमरे शिवा याच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा संघ यावेळेला इनफिल्ड क्लिअर केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणत्याही प्रोटेक्शन नाही आहे. पॉवर प्लेचा फायदा आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. एकूणच जर या ठिकाणी पाहिलं तर चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. कमालीचा टायमिंग आहे. आज प्रेक्षकांची आम्ही जरूर दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतोय, कारण मैदानावरती कोणत्याही प्रकारचं समालोचन नाही आहे. जे समालोचन आपण सध्याच्या घडीला ऐकताय हे केवळ लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय. आणि मैदानावरती असणारे बहुतांश प्रेक्षक देखील आपला मोबाईल फोन काढून त्यावरती हा सामना मैदानावर लाईव्ह पाहतात आणि समालोचन मात्र मायक्रोफोनच्या माध्यमातून जे लाईव्हच्या माध्यमातून ऐकतायत. यावेळेला मात्र ऑन साईडला फाईनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं, कारण इथून जर का चेंडू स्किट झाला असताना तर कदाचित 4 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. आता प्रत्येक एका धावे पाठीमागे चेअरअप आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही जी एक एकता आहे, ही जी एक युनिटी आहे, ही जी एक मी म्हणेन स्ट्रेंथ आहे या संघाची, की सर्वच्या सर्व खेळाडू हे एकमेकांना प्रोत्साहित करतायत, ऑन द टोस्ट ठेवण्याचं काम करतायत. आणि या संपूर्ण संघाला लीड करत असताना शिवानं मात्र आज एका उत्तम मार्गदर्शकाची भूमिका आणि संघनायकाची भूमिका मात्र त्याने या सामन्यामध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळते आहे. 2 चेंडूंचा खेळ संपला. आपल्या वैयक्तिक 5 तर संघाची एकूण धावसंख्या मात्र 5. सागर अनुसे मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू. मिड विकेट स्क्वेअर लेग हे त्याचा फेवरेट झोन. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. थोडासा फ्लाईट दिलं. फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण करणारा चेंडू होता, परंतु संयमानं खेळ. स्ट्राईक रोटेट केली जाते. सागर अनुसे एक महत्त्वाचा फॅक्टर आहे या संघाचा. याही सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये फक्त 3 धावा आल्या. जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धावा आल्या होत्या, तिथे सागरने मात्र नियंत्रित मारा करत असताना गजानन बोडरे सारख्या फलंदाजाला त्यानं शांत ठेवलं. आणि एवढंच नाही तर अवघ्या 3 धावांचं षटक त्यानं हाताळलं. कमालीचा रामासारखा महत्त्वाचा विकेटही त्याने आपल्या खात्यामध्ये जमा केला. कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि हेच कारण आहे, नाहीतर हा जो धावसंख्या आहे ना ती कुठेतरी आपल्याला 50च्या आसपास पाहायला मिळाली असती. यावेळेला जोरकस प्रहार. कमालीचा टायमिंग आहे. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू मात्र 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संजयजी मोठे देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. टप्पा अगदी जस्ट ऑन द लाईन आपल्याला पाहायला मिळाला. लाईनच्या जस्ट अलीकडे
हा टप्पा पडला आणि 4 धावा तिथून मात्र पंचांचा इशारा आलाय. चौकारानं संघ पोहोचलाय डबल डिजिटमध्ये. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 लक्ष गाठायचं 40 धावांचं, म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 9च्या सरासरीनं धावांचा पाठलाग इथून मात्र करावा लागेल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सचिन ठोंबरे शिवा आपल्या वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती, तर फलंदाज सागर अनुसे आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. षटक पहिलं या ठिकाणी. 4 चेंडू झालेत. विकास लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये म्हणावे तितकीशी प्रभावी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये, परंतु एका निर्णायक सामन्यामध्ये त्याचं हे पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. सचिन ठोंबरे शिवा यावेळेला देखील फुल टॉस चेंडू होता. बॅटीचा आउटर एज, थिकिश एज आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्वतःशी नाराज आहे अगदी. तो सांगतोय की हा फटका खरं तर फुल टॉस चेंडू होता, फायदा उचलता आला नाहीये, सिंगलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. परंतु या धावा खूप महत्त्वाच्या आहेत. संघर्षमय धावा आपल्याला धावफलकावरती उभाराव्या लागतील. एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. इथून जर का या सामन्यामध्ये विजय संपादित करून या स्पर्धेच्या मेगा फायनलपर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र एक लढवई या वृत्ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. सचिन ठोंबरे शिवा याच्या विकेटचं महत्त्व त्याला ओळखता येणं गरजेचं आहे. त्यानं शेवटच्या चेंडूपर्यंत जर का मैदानावरती थांबला तर संघाचा विजय हा सुनिश्चित मानला जाईल. अक्षय सारखा एक खेळाडू या संघामध्ये आहे. सागर अनुष्ठासारखा खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. ज्यावेळेला शॉटॉन पूल करण्याचा प्रयत्न, बॅटीचा लिडिंग एज, विक्रम पवार येत आहेत जेलच्या खाली, चूक होणार नाहीये, कंप्लीट केला जातोय जेल फाईनच्या क्षेत्रामध्ये. पहिली विकेट इथे मात्र गमावली जाते. सागर अनुसे बॅक टू द पॅव्हिलियन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पूल करण्याचा प्रयत्न होता, शॉटॉन पूल या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रॉपर एलिव्हेशन नाही आहे, केवळ बॅटीचा लिडिंग एज आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज गमावला गेला. नवीन बॅटर वैभव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या खेळाडूच्या ही चर्चा सातत्यानं होताना आपण कळंबोली क्रिकेटमध्ये पाहिलंय. वैभव निंबाळकर या संघाचा आणखीन एक महत्त्वाचा खेळाडू. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर आपल्या क्रिकेटिंग बेस्ट फॉर्ममध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका मोठ्या संघामध्ये ज्यावेळेला तुमची निवड होते, एकाच मोठ्या संघामध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळता आणि खास करून एखादी स्पर्धा ज्यावेळेला तुमचा संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचतो त्यावेळेला अपेक्षांचं ओझं हे तुमच्यावरती जरूर असतं, परंतु त्या अपेक्षा तुम्ही कशा पद्धतीनं पूर्ण करता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेला जर पाहिलं तर सातत्यानं चर्चा होती आहे, सातत्यानं रणनीत्या आखल्या जात आहेत. अगदी प्रतिस्पर्धी सुपर डीजी माऊली संघाचा जर आपण विचार केला, सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये हा संघ सेमीफायनलमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. इलेव्हन रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि सचिन ठोंबरे शिवा इथून मात्र कशा प्रकारची रणनीती मैदानावरती आखतोय, कारण या एंडनं जास्त धोका पत्करता येणार नाही आणि खास करून विक्रम पवार यांच्या अगेन्स्ट तुम्हाला मोठी फटकेबाजी करता येणार नाही. आज संपूर्ण दिवसभरात जर पाहिलं ना तर विक्रम पवार यांची गोलंदाजी वाखाणण्याजोगी राहिली आहे. एक सामन्यामध्ये 3 चेंडू 2 धावा डिफेंड त्यांनी केल्या. अगदी एक कंपल्सरी धावा असताना देखील तो चेंडू डॉट काढला गेला. ही कमाल आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. इथे मात्र सचिन ठोंबरे शिवा आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. हॅलो, तर गोलंदाज विक्रम या ठिकाणी सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्याची बाहेरचा चेंडू होता, हलक्या हाताने स्टिअर केलाय. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं फंबल, परंतु दुसरी धाव न घेण्याचा एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला जातोय दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजीसाठी विक्रम पवार. पॉवरफुल गोलंदाजी आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. धावा डिफेंड करत असताना सर्वाधिक महत्त्वाची भूमिका या गोलंदाजांना या ठिकाणी पाहायला मिळाली. आणखीन एक प्रबळ दावेदार समजला जाणारा संघ स्वर्गीय रणजित कट्टेपाटील किंग्स 11 या संघाला धावा डिफेंड करत असताना कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. कदाचित पहिल्या षटकानंतर जो मेसेज मैदानाच्या आतमध्ये गेला होता की या विरुद्ध जास्त धोका पत्करायचा नाही आहे. या षटकामध्ये 6 ते 8 धावा जरी आल्या तरी देखील एक चांगली सुरुवात संघाला निश्चितच पाहायला मिळू शकते आणि हीच रणनीती आपण पाहतोय. थोडासा वेळ घेतला जातोय.
रणनीत्या आखल्या जात आहेत. खूप काही मैदानाच्या आतमध्ये घडतंय आज. खरं तर आमचा प्रेक्षक वर्ग हा सामना पाहताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु जे ऑनलाईन प्रेक्षक जुळले गेलेत ना त्यांच्यासाठी मात्र समालोचन अद्यापही सुरू आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अगदी वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र या चेंडूला भिरकावून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे सचिन टोंबरे शिवाच्या बॅटमधून. फ्लायटेड चेंडू होता, अगदी पुरेसा वेळ होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडूच्या मेरिट प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी काय याचं उत्तम उदाहरण आपण यावेळेला पाहिलं. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या 17. विजयासाठी लक्ष गाठायचंय 40, म्हणजेच अजूनही यावेळेला आणखीन एक जोरकस प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये. सिंगल धाव फलकावरती येईल. प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न होता. मागील चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर मात्र थोडासा दबावाखाली पाहायला मिळाले गोलंदाज. लेग स्टिक वरती थोडासा दिशा भरकटले गेले. अजूनही येणारे 14 चेंडू आणि 22 धावांची गरज. 14 चेंडू आणि 22 धावांची अजूनही आवश्यकता. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सामना इक्वली बॅलन्स आहे. दोनही संघाच्या बाजूने बॅलन्स हा सामना सध्याच्या घडीला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न. दैव बलवत तर मी म्हणेन झेल घेण्याची संधी होती, परंतु ही संधी मात्र गमावली गेली आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. ट्रॅप रचला गेला, परंतु दैव बलवत तर म्हणावं लागेल फलंदाज वैभव निंबाळकर यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. 19 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. अजूनही 21 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये या चेंडूवरती जास्त काही करण्याची आवश्यकता सध्याच्या घडीला तरी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हेच खेळाच्या माध्यमातून दोनही खेळाडू दर्शवतात. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर एंडकडे आहे. बॅलन्स थोडासा बिघडला, चेंडू हातातून निसटला आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी मिळत असताना धावा एकवटल्या गेल्या या चेंडूवरती 2. अंतिम चेंडूवरती आलेल्या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 21. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. एक इंटरेस्टिंग बॅटल, सेमीफायनलची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेतील सेमीफायनल नंबर 2 आणि आजच्या दिवसातील ही सेमीफायनलची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कोणता संघ हा सामना जिंकून या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होणार, कोणता संघ आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळाबोली या संघाच्या विरोधामध्ये फायनलचा सामना खेळणार, यासाठीचा बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक, विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. ज्या पाणी मैदानाच्या आतमध्ये जातं ना त्या वेळेला एक मेसेज देखील मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि पुढील रणनीत्या मागील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देखील ड्रिंक्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि जिथं रणनीती होती की दुसऱ्या षटकामध्ये जास्त धोका पत्करायचा नाहीये, वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळायचं, चांगला चेंडूंना सन्मान देत सिंगल डबलवरती भर द्यायचा आणि जिथे हात खुले काढायची संधी मिळेल ना तिथे मात्र एखादा चौकार शोधण्याचा प्रयत्न करायचा, एखादा चौकार किंवा षटकार. आणि तेच आपण चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. एक खराब चेंडू मिळाला अवे फ्रॉम द बॉडी, ज्यावरती चौकार आला आणि उर्वरित 5 चेंडूंवरती जर पाहिलं आपण तर 4 सिंगल आणि 1 डबल अशा प्रकारचं चित्र आपण या ठिकाणी निश्चितच पाहिलं. यानंतर मात्र समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे. दॅट्स अ ब्युटी. इथे वैभवनं मात्र चार्ज आपल्या हातामध्ये घेतलाय. प्रेशर रिलीज करणारा कमालीचा फटका. अगदी बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. रिलीज पॉइंटला चेंडू पिक केला गेला आणि कमालीचं एक्झिक्युशन वैभवच्या बॅटमधून मात्र हा दमदार स्ट्रोक आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या आता मात्र सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. अजूनही येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. चेंडू आणि धावांमध्ये केवळ 4चं अंतर आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीनच बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळतात. इट्स अ वाईट बॉल. अवांतरचा या ठिकाणी इशारा होतोय. गोलंदाज थोडासा हतबल आहे, थोडासा निराश आहे. वैष्णवला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. या एंडनं होणारी गोलंदाजी थोडीशी
घातक ठरताना पाहायला मिळते. याही वेळेला ओव्हर द कव्हर जाण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. नशिबाची मिळते साथ, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. आणि इथून मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. जिथे झेल हवा असायला हवा होता तिथे मात्र झेल सुटला. आणि फक्त झेल सुटला नाहीये तर चेंडू सीमारेषेच्या बाहेरही जाताना आपल्याला पाहायला मिळाला. या 4 धावेनं आत्मविश्वास बळावला असेल. आता मात्र केवळ 10 धावांची आवश्यकता. या षटकातील 2 चेंडू झालेत म्हणजे तब्बल 10 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. एका बाजूला धोका, कदाचित ही रणनीती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. कमालीचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जबरदस्त फलंदाजी आणि योजनाबद्ध पद्धतीनं धावांचा पाठलाग करताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. अजूनही येणारे 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. जर का सुपर डीजी माऊली संघाला या सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल तर शिवाची विकेट घेणं गरजेचं आहे. आणि जर का स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान कळंबोली संघाला सामना जिंकायचा असेल तर शिवाला मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहणं गरजेचं आहे. हा मानसिक दडपण आहे, हा दबाव आहे. आणि हा दबाव मात्र सातत्यानं कायम ठेवण्याचा प्रयत्न हे दोनही खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला करताना पाहायला मिळतात. विक्रम पवार एक असा गोलंदाज आहे की 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करण्याची धमक या स्पर्धेमध्ये ठेवतो. आतापर्यंत त्यानं ही कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यानं धावा डिफेंड केल्यात. इथून जर पाहिलं येणारे 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला डिलिव्हर्ड करावे लागतील. वैष्णव अनुभव कमी आहे परंतु गुणवत्तापूर्ण गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज वैष्णव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला फ्लायटेड चेंडू होता. आणखीन एक खराब क्षेत्ररक्षण. यावेळेला शॉट एक्स्ट्रा कव्हरला रामदास महानवर अर्थातच रामा. आणि आज जर मी म्हटलं ना तर नशिबाची साथही आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या मित्राच्या प्रती ज्या भावना आहेत ना त्याला एक भावपूर्ण आदरांजली या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आणि कदाचित त्याच्या अजूनही येणारे 7 चेंडू शिल्लक, 6 धावांची आवश्यकता. सचिन ठोंबरे. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. गॅप मध्ये चेंडू चाललाय वेगानं. चेंडू अगदी सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांवर करता. कमालीचा खेळ. अगदी टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज. सध्याच्या घडीला जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण संघ जो आहे तो संघ आता फायनलच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू अद्यापही या ठिकाणी शिल्लक आहेत आणि विजयासाठी अवघ्या 2 धावांची आवश्यकता. बरोबरीसाठी 1. पहिल्या षटकामध्ये आक्रमक खेळ, दुसऱ्या षटकामध्ये संयम, तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आक्रमणाची धुरा सांभाळली गेली. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर एका भक्कम स्थितीमध्ये आपल्याला स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान हा संघ पाहायला मिळतोय. खरं तर एखादी गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे करताना त्यावेळेला मात्र नशिबाची साथही मिळते. एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धा स्वर्गीय संभाजी घोरपडे यांना आदरांजली म्हणून ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि त्यांचाच संघ जवळजवळ आता फायनलच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. असेही सामने आपण या ठिकाणी पाहिले. सागर अनुसेनं निर्धाव षटक फेकलं. अगदी गमावलेला सामना या संघानं जिंकला. याचबरोबर धावसंख्येची बरोबरी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही एका धावेची गरज आहे. खेळाडूंना विनंती आहे प्लीज कोणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. सामना बरोबरीच सुटलाय आणि इथे मात्र सुपर डीजी माऊली संघानं मैदान सोडलंय. अर्थातच हा सामना जिंकलाय आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतो स्वर्गीय संभाजी प्रतिष्ठान. खऱ्या अर्थानं आपल्या दिवंगत मित्राला एक भावपूर्ण श्रद्धांजली. आणि हा संघ मात्र स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल सारख्या मातबगार संघावरती मात करत असताना त्यानंतर जर आपण पाहिलं तर नशिबाची साथ मिळाली. सेमीफायनल मध्ये थेट तिकीट कन्फर्म झालं आणि त्यानंतर सुपर डीजी माऊली सारख्या ताकदवार संघाला या स्पर्धेच्या बाहेर फेकत असताना या स्पर्धेच्या मेगा मध्ये आपल्याला
स्वर्गीय संभाजी घोरपडे कळंबोली हा संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. तर कॉंग्रॅच्युलेशन टू द टीम. मेगा फायनलची लढत काही क्षणातच या ठिकाणी सुरू होईल आणि आपण कुठेही जाऊ नका. एक मॅच समरी आपल्या समोर. गजानन बोडरे ज्यानं 12 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या, जो फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडू ठरला. परंतु सचिन ठोंबरे शिवा या खेळाडूचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय. 12 चेंडूंमध्ये नाबाद 24 धावा आणि गोलंदाजीमध्ये 2 षटकं 18 धावा, 0 विकेट्स, कोणत्याही प्रकारची विकेट्स आली नाहीये. आणि ही संपूर्ण जर आपण पाहिली ना तर एक कमालीचा खेळ या दोनही संघाच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान हा संघ तब्बल 9 विकेट्सना हा सामना जिंकला गेलाय आणि ज्या विकेटवरती हा